नांदेडमध्ये शिवसेनेला मोठे राजकीय बळ। युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव रवी पाटील कावळगावे व भीमशक्तीचे युवा नेते इंजिनियर प्रदीप भोकरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश। नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणाऱ्या घडामोडीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव, नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ता तसेच मुखेड, कंधार, नायगाव तालुका युवक काँग्रेसचे प्रभावी रवी नागनाथराव कावळगावे आणि नांदेड जिल्हा शहर युवक काँग्रेसचे महासचिव व भीमशक्तीचे युवा नेते इंजिनियर प्रदीप भोकरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। रवी पाटील कावळगावे आणि इंजिनियर प्रदीप भोकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात संयुक्तपणे सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत होते। महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अन्नदान, गरजू नागरिकांसाठी मदत उपक्रम, सामाजिक प्रबोधन, युवकांमध्ये संघटनात्मक जागृती तसेच विविध हिंदू सण उत्सव सामाजिक सलोख्याने साजरे करत त्यांनी सर्व धर्म समभावाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। या दोन्ही युवा नेत्यांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजकारणाला प्राधान्य देत जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केला। नमस्कार, मी यश कोटवा युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। चला तर आज आपण बघूया शिवसेनेमध्ये नवीन पक्षांतर झालेले उमेदवारांशी। नाव सांगा आपलं। नमस्कार, माझं नाव रवी नागनाथराव कावळगावे। मी काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव पदावर आणि जिल्हा प्रवक्ता पदावर कार्यरत होतो। मी नुकताच इंजिनियर प्रदीप भोकरे यांच्यासमोर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला। आमच्यासोबत आमचे सर्व मित्रमंडळी पण होते, आताच आपण बघितलं। अशी काय अडचण आली की जशी तुम्हाला पक्षांतर करावं लागलं? अडचण म्हणजे काय, मी मागील काही दिवसापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कार्यावर प्रभावित होऊन, त्यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रभावित होऊन, तसेच आमचे मुखेड मतदारसंघामध्ये जे त्यांचे खासगी सचिव उभे टाकले होते बालाजी पाटील खडगावकर, त्यांनी पण अल्पावधीतच बऱ्यापैकी मुखेड मतदारसंघामध्ये काम केलं आहे। त्यांचं काम जवळून पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं की नांदेड उत्तरचे आमदार पण बालाजीराव दादा कल्याणकर साहेब यांनी पण नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये भरपूर विकास कामे केलेली आहेत। या सर्वांची कामे पाहून मी शिवसेनेमध्ये काम करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची इच्छा मनामध्ये झाली होती माझी, त्यामुळे मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला। सध्याच्या नगरपालिकेची परिस्थिती जाणता तुम्हाला काय वाटतंय? एकंदरीत पाहता आपण बघितलेलं आहे की शिंदे साहेबांनी जे नगरपालिकेच्या निवडणूक झाले होते त्यामध्ये शिंदे साहेबांनी असं प्रचारादरम्यान कार्य त्यांचं हे झाले की किती नगराध्यक्ष निवडून आले। तर त्याचप्रमाणे आम्हाला ह्या पण वेळी विश्वास आहे की नांदेडचा महापौर पण शिवसेनेचा होईल। जर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आली तर पुढील 5 वर्षामध्ये आपल्याला काय काय बदल जाणून येतील? सर, मागील 5-6 वर्षापासून नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आमदार बालाजीराव दादा कल्याणकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे। मूलभूत काम म्हणजे तुम्ही बघा, अशी कोणतीच गली नाही नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये की तिथं आमदार साहेबांनी रस्ता केलेला नाही का नाली केलेला नाही। सर्व भागामध्ये ज्या ठिकाणी कोणी जात नव्हतं त्या ठिकाणी आमदार साहेबांमार्फत रस्ते केलेले आहेत, पाण्याची व्यवस्था झालेली आहे, लाईटची व्यवस्था झालेली आहे। त्याच्यामुळं उर्वरित जे काही कामं राहिलेली असतील, ड्रेनेजचा प्रश्न असेल, असे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील सत्ता आल्याच्या नंतर। तर तुम्हाला अजून एक प्रश्न महत्त्वाचा म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही कोणत्या गोष्टींवर जास्त भर द्याल? सर, महिलांच्या सुरक्षिततेबाबत म्हणलं तर ज्या भागामध्ये CCTV कॅमेरे वगैरे नाही आहेत त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात येतील। तसेच जिथं महिलांना धोका आहे अशा ठिकाणी पोलीस पथकातील दामिनी पथक आहे तसे पथक तैनात करण्यात येतील। तसेच शिवसेना महिला आघाडीची टीम पण चांगल्या प्रकारे कार्यरत आहे सर, त्यांच्यासोबतच। आणि पूर्ण शिवसेना हा पक्ष तर महिलांच्या रक्षणासाठी खंबीर आहे। हे पहिल्यापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या काळापासून हा मुद्दा शिवसेनेचा आहे की महिलांच्या रक्षणासाठी शिवसैनिक सदैव तयार असतात। त्याच्यामुळं नांदेड शहरातील असतील महिला त्यांना घाबरण्याचं किंवा कशाचं कारण नाही। एकनाथभाई शिंदे साहेबांचं तसेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, जिथं कुठं महिलांवर अत्याचार होईल त्याला नक्कीच त्या ठिकाणी आम्ही त्याचं हे करण्याचा प्रयत्न करू। आज नांदेड प्रभाग क्रमांक 1 तरोडा खुर्द
नांदेड महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रचाराचा सुरुवात झालेली आहे कालपासून आणि सगळीकडेच प्रचाराची धामधूम चालू आहे। नांदेड महापालिका एक चांगली महापालिका आहे आणि आमचे शिवसेनेचे उमेदवार 40 उमेदवार या महापालिकेमध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातले उभे आहेत। तसेच दक्षिणचे शिवसेनेचे उमेदवार 29 ते असे उमेदवार आहेत शिवसेनेचे। या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे आज कामाचा कायापालट झालेला आहे आणि या नांदेड उत्तर मतदारसंघातला विकास झाला हे फक्त शिंदे साहेबांमुळे झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे तथा पहिले मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब होते त्या काळामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये या नांदेड विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहिलो आणि कामं केली। आज या नांदेड विकासचे जे अंतर्गत काही रस्ते होते, मुख्य रस्ते होते, काही प्रोजेक्ट, काही दवाखान्यासारखे, काही कृषी महाविद्यालयासारखे असे नांदेड शहरामध्ये आपण शिंदे साहेबांकडून निधी उपलब्ध करून देऊन आज या नांदेडसाठी जनतेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या। काही वॉटर सप्लाय, ड्रेनेजची लाईन या नांदेडचा विकास करण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या काळात सुद्धा असाच नांदेडचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहील, 100% प्रयत्न करील। आज नांदेड शहरामध्ये या तरोडा भागामध्ये जे आज नांदेड विकास झालेला आहे, फक्त या आमदार झाल्यानंतर या 5 वर्षामध्ये आता 40 वर्ष मागच्या आणि पुढचे 40 वर्षे असा विकास होणार नाही, असा विकास तरोडा भागातला झालेला आहे। या नांदेड उत्तर मतदारसंघातला विकास झालेला आहे। आज तरोडा भागामध्ये प्रचाराची सुरुवात झाली। मुख्य गाव तरोडा येथे प्रचाराचं नारळ फोडण्यात आलं आणि सुरुवात केली आणि बऱ्याच जणांनी या शिवसेनेचं काम बघून, शिंदे साहेबांचं काम बघून, आमचं या भागाचा विकास बघून आज या शिवसेनेमध्ये बरेच कार्यकर्ते हर पक्षाचे या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। आताच आमचे प्रदीप काऊलगावे, आमचे मित्र रवी काऊलगावे, तसेच प्रदीप भोकरे साहेबचा चिरंजीव आहेत, आमचे घरातले हे आहेत, कार्यकर्ते आहेत, परिवारातले आहेत। त्याच्यामुळं 100% या त्यांचे सर्व सहकार्याने जे आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचं मी स्वागत करतो। येणाऱ्या काळात 100% शिवसेना तुमच्या पाठीशी राहील। तुम्ही येणाऱ्या काळामध्ये असेच शिवसेनेमध्ये चांगलं काम करत राहा आणि 100% एकनाथभाई शिंदे साहेब आपल्या शिवसेनेच्या नांदेड शहरातल्या कार्यकर्त्याची पाठीशी राहतील। मी या नांदेड उत्तर मतदारसंघाचा आमदार आहे, तरी मी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणारा माणूस नाही, घरचा परिवारातला आमदार आहे। 100% मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील। या निमित्ताने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये नांदेड महापालिकेमध्ये आपल्याला 40ला 40 जे आज नगरसेवकासाठी उमेदवार उभे आहेत, त्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्याला एकच विनंती करायची की आपण सगळ्यांनी या उमेदवारासाठी सगळ्यांनी परिश्रम घ्यायचे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याला निवडून आणायचे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा या नांदेड महापालिकेवर महापौर झाला पाहिजे, हा माझा हेतू आहे। शिंदे साहेबाचा विचार आहेत, त्याच्यामुळे शिंदे साहेबांचे विचार आपल्याला पुढे घेऊन चालायचे आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला एकच सांगितले, सामाजिक काम करा, 80% सामाजिक काम करा, राजकारण कमी करा, 20% आपण राजकारण करत असतो। त्याच्यामुळं 100% शिवसेना तुमच्या पाठीशी राहील। या निमित्ताने सांगून आज त्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो।